साहेबांच्या बरोबर भरपूर आमच्या आठवणी आहेत. आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केलं. नंतरच्या काळामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला, परंतु त्यांनी जनतेशी जो काही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते ते कधीच कमी पडू दिले नाही. त्यांचे खेळामध्ये लोकांशी चांगले संबंध होते. चित्रपट सृष्टीशी ते मराठी चित्रपट सृष्टीशी ते निगडीत होते. ते सामाजिक क्षेत्रामध्ये निगडीत होते. शिक्षण संस्था कशा चांगल्या चालतील याबद्दल त्यांचा कटाक्ष आणि प्रयत्न असायचा. पक्षाच्या बरोबर ते कायम राहिले. आता देखील 2 दिवसाचं शिबिर आम्ही शिर्डीला घेतलं होतं. त्याला पण ते 2 दिवस हजर होते. मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला होता, त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली. परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही आणि हा दुर्दैवी प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला. त्याच्यामुळं आमचे तटकरे साहेब आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो. त्यांचा मुलगा आज शिकतोय पुण्यामध्ये. त्याला म्हणलं की तुझं ह्याचं वकिलीचं शिक्षण तू लॉचं पूर्ण कर. आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या, इच्छा व्यक्त केल्या, त्या पण इच्छा कशा आम्हाला पूर्ण करता येतील. आणि आमचे पूर्वी पण त्यांचे जिव्हाळ्याशी संबंध होते, घरोबाचे संबंध होते, तसे पुढेही राहतील. अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही याबद्दलचे विश्वास आम्ही दिलेला आहे. आणि आम्ही सगळेजण ह्या घडलेल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मी या निमित्तानं स्वर्गीय बिडकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.